नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनल मध्ये. मित्रांनो, तलाठी भरती, पोलीस भरती, सर्व सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण नियमितपणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक नक्की करा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 25 ऑगस्ट 2026. आजचा आपला पहिला प्रश्न आहे. ऑगस्ट 2026 मध्ये भारतीय फिरकीपटू कर्ण शर्मा याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. तो खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, लेग स्पिन. दुसरा प्रश्न. 3 वेगवेगळ्या IPL फ्रँचायझीसह सलग 3 IPL जेतेपद जिंकणारा एकमेव खेळाडू कोणता आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, कर्ण शर्मा. कर्ण शर्मा याने सलग 3 वर्ष IPL जेतेपद जिंकताना खालीलपैकी कोणत्या 3 फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व केले? म्हणजे कोणकोणत्या 3 टीम कडून तो खेळला? तर तो खेळलेला आहे सनरायझर हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि CSK. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. SRH, MI आणि CSK. चेन्नई सुपर किंग. तर बघा, निवृत्तीची घोषणा केलेली आहे भारतीय लेग स्पिनर कर्ण शर्मा याने. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती त्याने जाहीर केलेली आहे. IPL मधला त्याचा अनोखा विक्रम हा आहे. सनरायझर हैदराबाद कडून तो 2016 ला खेळला, मुंबई इंडियन्स कडून 2017 ला आणि चेन्नई सुपर किंग कडून तो 2018 ला. या 3 वेगवेगळ्या फ्रँचायझी सोबत सलग 3 वर्ष IPL ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्यामुळे कर्ण शर्मा खूप महत्वाचा खेळाडू आहे. चौथा प्रश्न. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 2026 BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या देशाने प्रथमच 2 सुवर्ण पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, फ्रान्स. पाचवा प्रश्न. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीचे सुवर्ण पदक जिंकणारा फ्रान्सचा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अलेक्स लॅनियर. सहावा प्रश्न. 2026 BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी अन से यंग ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? आणि ही आहे दक्षिण कोरियाची. सातवा प्रश्न. 2026 BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीचे सुवर्ण पदक मिळवणारी थॉम गिकेल आणि डेल्फिन डेलव्ह्यू ही जोडी कोणत्या देशाची आहे? तर ही आहे फ्रान्सची. BWF जागतिक चॅम्पियनशिप 2026 फ्रान्सने या स्पर्धेत प्रथमच 2 सुवर्ण पदके जिंकून इतिहास रचला. पुरुष एकेरीमध्ये फ्रान्सच्या अलेक्स लॅनियरने जपानच्या कोदाई नाराकावाचा पराभव करून फ्रान्ससाठी वहिले एकेरीचे सुवर्ण पदक जिंकले. तर फ्रान्सच्या थॉम गिकेल आणि डेल्फिन डेल्यू या जोडीने चीनच्या अव्वल मानांकित जोडीचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. दक्षिण कोरियाच्या अन से यंगने जपानच्या अकाने यामुगीचा पराभव करत कारकिर्दीतील दुसरे जागतिक अजिंक्यपद जेतेपद जिंकले. आठवा प्रश्न. 2026 च्या ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोहन बागान सुपर जायंट्सचा पराभव करत कोणी विजेतेपद पटकावले? तर हे पटकावलेले आहे ईस्ट बंगाल FC. नववा प्रश्न. ईस्ट बंगाल FC ने 2026 मध्ये ड्युरंड कपचे विजेतेपद एकूण कितव्यांदा पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 17व्यांदा. दहावा प्रश्न. 2026 च्या ड्युरंड कप अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवर पार पडला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, युवा भारती क्रीडांगण, सॉल्ट लेक स्टेडियम, कोलकाता. तर महत्वाचे मुद्दे बघा. ड्युरंड कप 2026 विजेते आहे ईस्ट बंगाल FC. यांनी अंतिम सामन्यात आपला कट्टर प्रतिस्पर्धी मोहन बागान सुपर जायंट्सचा पराभव करून चषक पटकावला. ईस्ट बंगाल FC चे हे एकूण 17वे ड्युरंड कप विजेतेपद ठरले. तर हा अंतिम सामना कोलकाता येथील प्रसिद्ध सॉल्ट लेक स्टेडियमवर पार पडला. खेळाचा प्रकार होता ड्युरंड कप आणि ही आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. 11वा प्रश्न. 22 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेला ईगल्स ऑफ सिव्हिलायझेशन 2026 हा संयुक्त हवाई सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, इजिप्त आणि चीन. 12वा प्रश्न. भारत आणि चीन दरम्यानची 25वी सीमा वार्ता 25 ऑगस्ट 2026 रोजी कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर ही आलेली आहे बीजिंग मध्ये, ऑप्शन बी. 13वा प्रश्न. भारत चीन सीमा प्रश्नावर 25व्या सीमा वार्तेत भारताचे नेतृत्व कोणी केले?
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अजित डोवाल. आता खर तर ही आज पार पडणार आहे, त्यामुळे कोण करणार आहे असं आपल्याला आज म्हणावं लागेल. मात्र आजच्या नंतर ही पार पडल्यानंतर आपल्याला कुणी केले असाच प्रश्न येईल. त्यामुळे 12वा आणि 13वा प्रश्न आपण त्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे. ठीक आहे. 14वा प्रश्न, भारत आणि चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर एकूण लांबी आहे 3488 किलोमीटर. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI द्वारे विकसित करण्यात आलेल्या UPI युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2016. 16वा प्रश्न, 2025 मधील जागतिक रिअल टाइम डिजिटल पेमेंट व्यवहारांमध्ये एकट्या भारताच्या UPI चा वाटा किती टक्के राहिला आहे? तर हा 49% आहे. महत्वाचे मुद्दे बघा, ईगल्स ऑफ सिव्हिलायझेशन 2026 जे की इजिप्त आणि चीन या देशांदरम्यानचा हा दुसरा द्विपक्षीय संयुक्त हवाई लष्करी सराव 22 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेला आहे. तर भारत चीन 25वी सीमा वार्ता आज 25 ऑगस्ट 2026 रोजी बीजिंग येथे आयोजित बैठकीत भारताचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग हे यामध्ये सहभाग घेतील. म्हणजे भारताकडून अजित डोवाल तर चीनकडून परराष्ट्र मंत्री वांग यी. तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा भारत आणि चीन दरम्यानची सीमारेषा 3488 किलोमीटर लांबीची असून ती पश्चिम, मध्य आणि पूर्व अशा 3 सेक्टरमध्ये विभागलेली आहे. तर UPI ला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. 25 ऑगस्ट 2016 रोजी NPCI द्वारे लॉन्च केलेल्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस मध्ये यशस्वी 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. जागतिक मानचिन्ह आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने UPI ला जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट सिस्टीम म्हणून मान्यता दिली असून जागतिक स्तरावरील सुमारे 49% डिजिटल रिअल टाइम व्यवहार एकट्या UPI द्वारेच होतात. तर मित्रांनो, हे होते 25 ऑगस्ट संदर्भातल्या महत्त्वाच्या चालू घडामोडीचे 15 तर 16 प्रश्न आहेत. टॉप 16 महत्त्वाचे प्रश्न, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा अपडेट, UPI ला 10 वर्ष पूर्ण झाले, भारत चीन सीमा 25वी सीमा वार्ता जी की आज होणार आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचं एक लाईक आम्हाला खूप मोठं प्रोत्साहन देऊन जातं. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला मदत करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक वर सुद्धा फॉलो करून घ्या. सर्वांची लिंक चारही प्लॅटफॉर्मची. थोडक्यात सांगायचं तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीच्या चारही प्लॅटफॉर्म YouTube, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक सोबत जोडले, तर सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि मोफत PDF नक्की बघा, जी की चालू घडामोडीवाला या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.